श्री स्वामी समर्थ. शनिवार म्हटला की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. काहींना वाटतं शनिदेव रागावले तर आयुष्य उद्ध्वस्त होतं. पण हा समज पूर्णपणे खरा आहे. शनिदेव फक्त शिक्षा देणारे असते तर धर्मनिष्ठ आणि सत्यप्रिय लोकांनाही त्यांनी कठोर परीक्षा दिली असती का? आज मी तुम्हाला अशा एका राजाची कथा सांगणार आहे ज्याच्याकडे सर्व काही होतं. संपन्न राज्य, अथांग संपत्ती, प्रजेचं प्रेम, सुंदर आणि पतिव्रता पत्नी आणि चारही दिशांनी पसरलेली कीर्ती. पण एक दिवस सगळं बदललं. सोन्याचा मुकुट निघून गेला. राजवाड्याऐवजी जंगल आलं. राजेशाही वस्त्रांऐवजी फाटके कपडे आले आणि ज्याच्या एका शब्दावर हजारो सैनिक उभे राहत होते तोच राजा उपाशी पोटी वनात भटकू लागला. हे सर्व कोणामुळं घडलं? त्याच्याकडून कोणतं पाप झालं होतं की ही केवळ नियतीची परीक्षा होती? ही कथा आहे निषद देशाचा धर्मात्मा राजा नळ आणि त्याच्या जीवनात आलेल्या कठीण परीक्षेची. महाभारतातील ही कथा आजही आपल्याला शिकवते की संकट किती मोठं असलं तरी श्रद्धा, संयम आणि धर्म सोडू नये. म्हणून ही कथा शेवटपर्यंत अवश्य ऐका. जर तुम्ही शनिदेवांवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये ओम शन शनेश्चराय नमः नक्की लिहा. प्राचीन भारतात निषद नावाचा एक समृद्ध आणि सुखी राज्य होतं. त्या राजाचा अधिपती होता राजा नळ. राजा नळ हा केवळ पराक्रमी योद्धाच नव्हता तर तो सत्यप्रियही होता. धर्माचं पालन करणारा होता. गरिबांचा आधार होता. न्याय देताना त्याने कधीही पक्षपात केला नाही. त्याच्या राज्यात चोरी नव्हती, अन्याय नव्हता, प्रजा सुखी होती. शेतं भरभरून पीक देत होती. व्यापार वाढत होता. मंदिरांमध्ये नित्य पूजा होत होती. राजा नळ दररोज ब्राह्मणांचा सन्मान करत असे, अतिथींची सेवा करत असे आणि देवतांची भक्ती करत असे. त्याचं आणखी एक वैशिष्ट्य होतं. तो अद्वितीय सारथी होता. घोड्यांवर त्याचं इतकं प्रभुत्व होतं की त्याच्यासारखा रथ चालक दुसरा नव्हता. त्याच्या रथाचा वेग वाऱ्यालाही मागे टाकेल असं लोक म्हणत. परंतु त्याचा सर्वात मोठा गुण होता नम्रता. इतकी कीर्ती, इतकं वैभव आणि इतकी सत्ता असूनही त्याच्या मनात अहंकाराचा लवलेश नव्हता. प्रजेसाठी तो राजा नव्हे तर कुटुंब प्रमुख होता. म्हणूनच निषद राज्यात सर्वत्र आनंद आणि समाधान होतं. लोक म्हणत धर्म जिवंत असेल तर तो राजा नळाच्या रूपाने. परंतु जीवनाचा एक नियम आहे. जेव्हा माणूस यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोचतो तेव्हाच त्याच्या संयमाची आणि धर्मनिष्ठेची खरी परीक्षा सुरू होते. राजा नळाच्याही आयुष्यात असा क्षण जवळ येत होता. अजून त्याला कल्पना नव्हती की नियती त्याच्यासाठी एक अशी परीक्षा घेऊन उभी आहे जी त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होती. आणि त्या परीक्षेची सुरुवात होते एका अद्वितीय राजकुमारीपासून जिचं नाव होतं दमयंती. दमयंती रूपाने अत्यंत सुंदर पण त्याहून अधिक सद्गुणी, धर्मशील आणि विनम्र होती. तिच्या सौंदर्याची आणि गुणांची कीर्ती अनेक राजांपर्यंत पोचली होती. एका दिवशी राजा नळ राजवाड्याच्या उद्यानात फिरत असताना त्याला एक दिव्य हंस दिसला. नळाने तो हंस पकडला तेव्हा त्या हंसाने मानवी भाषेत विनंती केली, राजन, मला मुक्त करा. त्या बदल्यात मी तुमचं एक महान कार्य करीन. राजा नळाने करुणेने त्याला सोडलं. हंस थेट विदर्भ राज्यात गेला. तो दमयंतीच्या राजवाड्यात पोचला आणि तिच्या सख्यांमध्ये बसून राजा नळाचे गुणगान करू लागला. तो म्हणाला, राजकुमारी, निषद देशाचा राजा नळ हा रूपाने, शौर्याने, धर्माने आणि सद्गुणांनी अद्वितीय आहे. तुमच्यासाठी त्याच्यापेक्षा योग्य वर दुसरा नाही. दमयंतीने राजा नळाला कधी पाहिलं नव्हतं. पण त्या दिव्य हंसाच्या शब्दांनी तिच्या मनात नळाविषयी आदर आणि प्रेम निर्माण झालं. हंस परत राजा नळाकडे गेला आणि म्हणाला, राजन,
दमयंतीलाही तुमच्याविषयी तितकंच प्रेम आहे. अशा प्रकारे प्रत्यक्ष भेट होण्यापूर्वीच दोघांच्या हृदयात एकमेकांबद्दल पवित्र प्रेम अंकुरलं. काही काळानंतर राजा भीमांनी दमयंतीचा स्वयंवर जाहीर केला. देशोदेशीचे अनेक पराक्रमी राजे स्वयंवरासाठी विदर्भात आले. महाभारतात वर्णन आहे की दमयंतीच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून इंद्र, अग्नी, वरुण आणि यम हे देवही स्वयंवरासाठी आले. रस्त्यात त्यांची भेट राजा नळाशी झाली. देवतांनी नळाला एक विनंती केली. राजन, तू आमचा दूत बन. दमयंतीला सांग की तिने आम्हांपैकी एका देवाची निवड करावी. धर्मप्रिय राजा नळ मोठ्या द्विधा मनस्थितीत सापडला. एकीकडे स्वतःचं प्रेम, दुसरीकडे देवतांची आज्ञा. धर्माला प्राधान्य देत नळाने देवदूतांचं दूतत्व स्वीकारलं. दिव्य सामर्थ्यामुळे तो दमयंतीच्या महालात पोचला. दमयंतीने नळाला पाहिले आणि ओळखलं. ती म्हणाली, राजन, माझ्या हृदयाने तुम्हालाच पती म्हणून स्वीकारलं आहे. मी दुसऱ्या कोणालाही वरमाला घालणार नाही. नळाने देवतांचा संदेश तिला सांगितला. परंतु दमयंतीने शांतपणे उत्तर दिलं, मी देवतांचा अपमान करणार नाही, पण स्वयंवरात मी माझ्या मनाने निवड करेन. स्वयंवराचा दिवस उजाडला. देवतांनी एक अद्भुत लीला केली. स्वतःचं रूप राजा नळासारखंच केलं. दमयंती समोर आता 5 नळ उभे होते. क्षणभर संपूर्ण सभागृह स्तब्ध झालं. परंतु दमयंतीने बारकाईने निरीक्षण केलं. तिला दिसलं, देवतांच्या पायांना धूळ लागली नव्हती. त्यांच्या डोळ्याची पापणी लवत नव्हती. त्यांच्या गळ्यातील पुष्पहार कोमेजत नव्हता. त्यांच्या शरीराला घाम नव्हता. परंतु एक जण अगदी सामान्य माणसांसारखा उभा होता. तो होता राजा नळ. दमयंतीने कोणतीही भीती न बाळगता नळाच्या गळ्यात वरमाळा घातली. देवताही तिच्या सत्यनिष्ठेवर प्रसन्न झाल्या आणि त्यांनी राजा नळ व दमयंतीला आशीर्वाद दिला. अशा प्रकारे धर्म, प्रेम आणि सत्य यांच्या साक्षीने राजा नळ आणि दमयंतीचा विवाह संपन्न झाला. दोघांचं आयुष्य आनंदात सुरू झालं. पण नियतीने अजून आपला खेळ सुरू केला नव्हता. याच आनंदाच्या दिवसानंतर राजा नळाच्या जीवनात अशी संकट येणार होती ज्यामुळे त्याला राज्य, संपत्ती आणि सुख सर्व काही गमवावं लागणार होतं. राजा नळ आणि राणी दमयंती यांचा विवाह झाल्यानंतर निषद राज्यात आनंदाचे दिवस सुरू झाले. प्रजा सुखी होती, राज्य समृद्ध होतं आणि धर्माचं राज्य फुलत होतं. पण मित्रांनो, जगात जेव्हा सुखाचा सूर्य तेजाने चमकत असतो तेव्हा संकटांचे ढगही हळूहळू जमू लागतात. महाभारतात वर्णन येते की कली आणि द्वापार यांनी दमयंतीने नळाची निवड केल्यामुळे राग धरला. कलीने नळामध्ये प्रवेश करण्याची संधी शोधत अनेक वर्ष वाट पाहिली. अखेर एकदा नळाकडून सुचिरभूत आचरणात क्षुल्लक त्रुटी घडली आणि कलीला त्याच्या मनावर प्रभाव टाकण्याची संधी मिळाली. याच काळात नळाचा भाऊ पुष्कर त्याला दूध खेळण्याचे आवाहन देतो. सुरुवातीला नळ नकार देतो, पण कलीच्या प्रभावामुळे त्याची बुद्धी विचलित होते. दूध सुरू होतं. एक डाव, दुसरा डाव, तिसरा डाव आणि प्रत्येक वेळी नशीब नळाच्या विरोधात उभं राहतं. हळूहळू सोनं गेलं, रत्न गेली, हत्ती घोडे गेले, सैन्य गेले, खजिना रिकामा झाला. तरीही दूध थांबत नाही. शेवटी राजा नळ स्वतःचं संपूर्ण राज्यही हरतो. एका क्षणात निषदाचा सम्राट राज्यहीन होतो. पुष्कर राज्याचा ताबा घेतो आणि कठोर आज्ञा देतो. जो कोणी नळाला मदत करील त्याला कठोर शिक्षा केली जाईल. प्रजा रडत होती, पण राजाला मदत करण्याचं धाडस कोणालाही होत नव्हतं. राजा नळाने आपल्या प्रजेकडे शेवटचं प्रेमाने पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू होतं. राणी दमयंतीने एक क्षणही विलंब केला नाही. ती म्हणाली,
नाथ, राज्य गेलं म्हणून काय झालं? मी तुमची अर्धांगिनी आहे. सुखात जशी तुमच्या सोबत होते तशीच दुःखातही राहील. दोघांनी राजवाडा सोडला. राजेशाही वस्त्र उतरली. पायात चप्पल नव्हती, हातात शस्त्र नव्हतं. फक्त होता तो एकमेकांचा आधार. ते घनदाट अरण्यात निघाले. दिवसेंदिवस उपासमार वाढत होती. पिण्यासाठी स्वच्छ पाणीही मिळत नव्हतं. रात्री हिंस्र प्राण्यांचे आवाज ऐकू येत होते. कधी झाडाखाली तर कधी उघड्या आकाशाखाली त्यांना रात्र काढावी लागत होती. एक दिवस नळाला काही पक्षी दिसले. त्याने आपलं वस्त्र टाकून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण ते पक्षी ते वस्त्र घेऊनच उडून गेले. क्षणभरात नळ आणि दमयंती जवळजवळ वस्त्रहीन अवस्थेत उभे राहिले. नळाच्या मनात प्रचंड वेदना उसळल्या. तो म्हणाला, माझ्या कर्मामुळे तुला हे दुःख भोगावं लागत आहे. दमयंतीने शांतपणे उत्तर दिलं, माझ्यासाठी सर्वात मोठं वैभव म्हणजे तुमची साथ. संकट कायमचं नसतं. पण नळाच्या मनात अपराधीपणाची भावना वाढतच गेली. एका रात्री दमयंती गाढ झोपली असताना नळाने तिच्याकडे प्रेमाने पाहिलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो मनात म्हणाला, मी तिच्यासोबत राहिलो तर तिला आणखी दुःख सहन करावं लागेल. ती तिच्या माहेरी परत जाईल तर कदाचित सुखी राहील. असं समजून अतिशय वेदनादायी मनाने नळ दमयंतीला झोपेतच सोडून निघून गेला. सकाळी जाग आली आणि दमयंतीने पाहिलं, नळ तिच्या सोबत नव्हता. ती व्याकुळ होऊन जंगलात धावू लागली. नाथ, नाथ, तुम्ही कुठे आहात? तिचा संपूर्ण आवाज अरण्यात घुमत होता, पण उत्तर देणारं कोणीच नव्हतं. अशा प्रकारे एकेकाळचा सम्राट आणि विदर्भाची कन्या दोघेही नियतीच्या कठोर परीक्षेत वेगळे झाले. पण ही कथा इथे संपत नाही, कारण ईश्वर ज्यांची परीक्षा घेतो त्यांच्यासाठीच कृपेचं दारही उघडं ठेवतो. एका बाजूला दमयंती जंगलात आपल्या पतीचा शोध घेत होती, तर दुसऱ्या बाजूला राजा नळ दुःखाने व्याकुळ होऊन एकटाच अरण्यात भटकत होता. भूक, तहान आणि पश्चाताप या तिन्ही गोष्टी त्याच्या मनाला पोखरत होत्या. एके दिवशी तो जंगलातून जात असताना त्याला मोठी लागलेली आग दिसली. त्या आगीतून अचानक एक आर्त आवाज ऐकू आला, राजन, मला वाचवा. नळाने आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तेथे त्याला कारकुटक नावाचा नाग अग्नीत अडकलेला दिसला. राजा नळाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या नागाला आगीतून बाहेर काढलं. कारकुटक प्रसन्न झाला. तो म्हणाला, राजन, तू माझे प्राण वाचवलेस, आता मी तुझं कल्याण करेन. असं म्हणत कारकुटकाने नळाला दंश केला. क्षणभर नळ दचकला. त्याला वाटलं, मी याचे प्राण वाचवले तरी याने मला दंश का केला? कारकुटक शांतपणे म्हणाला, राजन, हा दंश तुला मारण्यासाठी नाही, तुझ्या शरीरात असलेला कलीचा प्रभाव कमी करण्यासाठी आहे. आता तुझं रूप बदलेल, त्यामुळे तुला शत्रू ओळखू शकणार नाहीत. क्षणात नळाचं तेजस्वी रूप बदललं. त्याचा रंग काळवंटला, शरीर क्रूर झालं. कोणीही त्याला निषदचा राजा म्हणून ओळखू शकत नव्हतं. कारकुटक म्हणाला, आजपासून तुझं नाव बहुक असेल. योग्य वेळ येईपर्यंत या रूपात राहा. हा काळ तुझ्या संयमाची परीक्षा आहे. त्यानंतर कारकुटकाने त्याला एक दिव्य वस्त्र दिली आणि म्हणाला, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा हे वस्त्र धारण केल्यावर तुला तुझं मूळ रूप पुन्हा प्राप्त होईल. राजा नळाने नागाला नम्रपणे प्रणाम केला. आता त्याच्या मनात एक नवीन आशा निर्माण झाली. तो पुढे चालत अयोध्येचा राजा ऋतुपर्ण यांच्या दरबारात पोचला. स्वतःची ओळख न सांगता तो म्हणाला, माझं नाव बहुक आहे. मला घोडे सांभाळण्याचं आणि रथ चालवण्याचं उत्कृष्ट कौशल्य आहे. मला सेवेत ठेवा. राजा ऋतुपर्णाने त्याची परीक्षा घेतली. बहुकाने काही क्षणातच घोडे उधळलेले शांत केले. त्याचं कौशल्य पाहून ऋतुपर्ण आश्चर्यचकित झाले. त्यांनी बहुकाला राजदरबारात सारथी म्हणून नेमलं. अशा प्रकारे जो कालपर्यंत एका विशाल साम्राज्याचा राजा होता
तो आज एका दुसऱ्या राजाच्या सेवेत कार्य करू लागला. परंतु महान व्यक्तींची ओळख त्यांच्या पदाने होत नाही, तर त्यांच्या स्वभावाने होते. राजा नळाने परिस्थितीला दोष दिला नाही, त्याने अहंकार केला नाही, त्याने प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य स्वीकारलं. यातून आपल्याला एक मोठी शिकवण मिळते. परिस्थिती बदलली म्हणून कर्म सोडू नये. संकटातून कर्तव्य आणि संयम सोडणारा शेवटी हरतोच. आणि दुसरीकडे राणी दमयंती अजूनही आपल्या पतीच्या शोधात होती. तिला विश्वास होता, माझे नाथ जिवंत आहे, एक दिवस आपण नक्की भेटू. तो दिवस जवळ येत होता. आता नियती पुन्हा एकदा दोघांना समोरासमोर आणणार होती. काळ पुढे सरकत होता. राजा नळ बहुक या नावाने अयोध्येचे राजा ऋतुपर्ण यांची सेवा करत होता. तर दुसरीकडे राणी दमयंती विदर्भात परतली होती. पण तिच्या मनातून नळाचा विचार कधीच गेला नव्हता. तिने अनेक ब्राह्मणांना चारही दिशांना पाठवलं, फक्त एकाच उद्देशाने की माझे पती जिवंत असतील तर त्यांचा शोध लावा. एक ब्राह्मण अयोध्येत पोचला. तेथे त्याने बहुकाला पाहिलं. त्याच्या बोलण्यात, वागण्यात आणि घोडे चालवण्यात अद्वितीय कौशल्यात त्याला राजा नळाची झलक दिसली. त्याने ही बातमी दमयंतीपर्यंत पोहोचवली. दमयंतीने सत्य जाणून घेण्यासाठी एक युक्ती केली. तिने दुसऱ्या स्वयंवराची घोषणा केल्याची बातमी अयोध्येला पोहोचवली. राजा ऋतुपर्ण म्हणाले, आपल्याला उद्याच विदर्भात पोहोचलं पाहिजे. इतक्या कमी वेळात हा प्रवास अशक्य होता. पण बहुकाने रथ हाती घेतला. घोडे वाऱ्याच्या वेगाने धावू लागले. रथ इतक्या वेगाने धावत होता की ऋतुपर्णही आश्चर्यचकित झाले. प्रवासादरम्यान ऋतुपर्णांनी नळाला द्यूतविद्येचे रहस्य शिकवले. त्यांनी त्या बदल्यात नळाने त्यांना अश्वविद्या शिकवली. महाभारतात वर्णन आहे की याच ज्ञानामुळे नळाची बुद्धी पुन्हा स्थिर झाली आणि कलीचा प्रभाव नाहीसा झाला. विदर्भात पोचल्यावर दमयंतीने बहुकाची परीक्षा घेतली. त्याचे बोलणे, त्याचा स्वभाव, त्याची करुणा आणि प्रत्येक हालचाल पाहून तिची खात्री झाली. हा बहुक नसून माझे पती राजा नळच आहेत. दमयंतीने त्यांच्याशी संवाद साधला. सत्य समोर आलं. राजा नळाने कर्कोटकाने दिलेलं दिव्य वस्त्र परिधान केलं. क्षणात त्याचं मूळ तेजस्वी रूप परतलं. राणी दमयंतीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. वर्षानुवर्षांनी हे दाम्पत्य पुन्हा एकत्र आलं. यानंतर राजा नळ निषद देशात परतला. त्याने पुन्हा पुष्कराला दूतासाठी आव्हान दिलं. पण यावेळी त्याची बुद्धी शांत होती. लोभ नव्हता, अहंकार नव्हता. त्याने दूतात विजय मिळवला आणि आपलं राज्य परत मिळवलं. विशेष म्हणजे राजा नळाने आपल्या भावाचा सूड घेतला नाही, त्याला क्षमा केली. कारण धर्म शिकवतो, विजयापेक्षा क्षमा श्रेष्ठ असते. राजा नळ पुन्हा निषद देशाचा राजा झाला. प्रजा आनंदित झाली. राज्यात पुन्हा सुख, शांती आणि समृद्ध परतली. यातून आपल्याला अनेक अमूल्य शिकवणी मिळतात. ती म्हणजे संकट आलं म्हणून देव आपल्यावर रागावले आहे असं समजू नका. अनेकदा संकट ही आपल्या धैर्याची परीक्षा घेण्यासाठी येत असतात. आणि दुसरी म्हणजे वाईट काळात संयम आणि धर्म सोडू नका. पती पत्नीतील विश्वास आणि निष्ठा किती महान असते हे राजा नळ आणि दमयंती यांच्या जीवनातून दिसून येतं. आणि चौथी म्हणजे अहंकाराने माणूस हरतो, पण नम्रतेने पुन्हा उभा राहतो. महाभारतातील राजा नळाची ही कथा आजही प्रत्येक माणसाला आशा देते. कितीही कठीण काळ असो, तो कायमचा राहत नाही. श्रद्धा, संयम, सत्कर्म आणि धैर्य यांच्या जोरावर प्रत्येक संकटावर विजय मिळवता येतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये ओम शं शनैश्चराय नमः लिहायला विसरू नका.